महसूल कर्मचारी अधिकारी यांच्या वतीने झुंजार कामगार नेते स्वर्गीय रग कर्णिक यांची जयंती साजरी। याबाबत अधिकची माहिती अशी की नांदेड येथील महसूल कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या वतीने झुंजार कामगार नेते स्वर्गीय रग कर्णिक यांची जयंती दिनांक 27 जानेवारी 2026 रोजी उत्साहामध्ये साजरी करण्यात आली। यावेळी स्वर्गीय रग कर्णिक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। कामगारांच्या हक्कासाठी त्यांनी आयुष्यभर केलेल्या संघर्षाचा आणि चळवळीतील योगदानाचा यावेळी उपस्थितांनी गौरवपूर्ण उल्लेख केला। कामगार कर्मचारी यांच्या न्याय मागण्यासाठी त्यांनी दिलेले नेतृत्व आजही प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रसंगी महसूल विभागातील कर्मचारी, अधिकारी तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। जयंतीनिमित्त स्वर्गीय कर्णिक यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला। रग कर्णिक साहेब म्हणजे महाराष्ट्राचे आणि देशपातळीवरचे अधिकारी कर्मचाऱ्यांचा भीष्मपिता, ज्यांनी या चळवळीमध्ये 65 वर्ष सेवा, अहोरात्र कष्टकरी कामगार, कर्मचारी, अधिकारी कर्मचाऱ्यांना पहिल्या वेतनापासून 7व्या वेतनापर्यंत न्याय हक्क देऊन लढवून त्यांनी शासनाचा आणि कर्मचाऱ्यामध्ये कधीही विकोपाला न जाता कर्मचाऱ्यामध्ये आणि शासनामध्ये समन्वय घडवून आणण्यासाठी अहोरात्र अभ्यासपूर्वक त्यांनी अभ्यास केले आणि त्यांच्याचमुळे आज महाराष्ट्र लेवलवर, राज्य पातळीवर 17 लाख कर्मचाऱ्यांचं नेतृत्व करणारे आमचा स्वर्गीय रग कर्णिकांचा नेतृत्व बलशाली यवन ह्या महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण देशपातळीवर त्यांनी देशाचे अध्यक्ष म्हणून सुद्धा काम केलेत कामगार कर्मचाऱ्यांसाठी। आणि जवळपास त्यांनी 2020-21च्या या कालावधीमध्ये त्यांनी ध्येय ठेवलेत, परंतु त्यांचा जे आदर्श आहे आज कर्मचारी अधिकाऱ्यामध्ये फार मोठा आदर्श आहे। त्यांचा संयम नेतृत्व आणि सनदशीर मार्ग आणि वेळ काळेला संकट काळी देशाला, राज्याला वाचवण्यासाठी अनेक वेळा हातबल दिलेत आणि आता स्वतःहून पुढाकार घ्यायचा। शेतकऱ्यांचा दुष्काळी परिस्थिती जरी निर्माण झाला अशा वेळी आपला स्वतःचा वेतन अदा करायचा, एक महिन्याचा वेतन दिले, 2 दिवसाचं वेतन दिलेत आणि 77-78ला मोठ्या प्रमाणामध्ये 54 दिवसाचा संप त्यांनी देशामध्ये घडवून आणलेत आणि या संपाच्या माध्यमातून अनेक कर्मचाऱ्यांचा न्याय हक्काच्या भावी संदर्भात त्यांनी न्याय मिळवून दिलेत। एवढा मोठा त्यांचा इतिहास आहे। या इतिहास संपूर्ण एका महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता देशपातळीवर त्यांचा इतिहास आहे। म्हणून या कामगार नेत्याला आज आम्ही या ठिकाणी जन्मदिवस संपूर्ण राज्यामध्ये केलेला आहे। म्हणून या अनुषंगाने आज या ठिकाणी नांदेड या ठिकाणी अधिकारी, कर्मचारी आणि राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेतर्फे आज यांनी आम्ही श्रद्धांजली अर्पण केले, अभिवादन केले आणि त्या जयंतीच्या निमित्तानं आमचा त्यांनी दिलेले काही आदर्श आहे ते आदर्श आम्ही पुढे नेऊ आणि वेळोवेळी जनतेच्या सेवा करण्याच्या ज्या काही आम्हाला सूचना दिल्या ते सूचना आम्ही त्यांचा आदर्श म्हणून आम्ही ठेवू आणि डोळ्यासमोर ठेवून राष्ट्राचा उन्नती, देशाचा उन्नती आणि राज्याची उन्नतीसाठी नेहमी आम्ही हातभार लावू असं आम्ही या ठिकाणी वचन दिलेले आहे आणि त्या वचनाप्रमाणे आम्ही अधिकारी कर्मचारी एकत्रित एक संघ राहून या शासनाचा गाडा अतिशय प्रामाणिक, पारदर्शकता आणि निष्ठेने आम्ही काम करू असं आम्ही या ठिकाणी वचन देतो। नाही, परवा शिर्डी या ठिकाणी आमचा मोठ्या प्रमाणामध्ये देशपातळीवरचा अधिवेशन झालेले आहे। त्या अधिवेशनामध्ये 12 तारखेला देशातल्या कामगार कर्मचारी 1 दिवसाचा संपाचा निर्णय घेतलेली आहे। त्या संपाला आमचा जाहीर पाठिंबा पण आहे आणि ज्या काही आम्ही जुनी पेन्शन, इतर मागण्या ज्या काही आमच्या प्रमुख जीवनाशी निगडीत असलेल्या समस्या आहेत त्या समस्या आमचा जवळपास 18-28 मागण्या जवळपास आहेत। या 28 मागण्या संदर्भात पाठपुरावा जर नाही झाला तर आम्ही बेमुदत संपावर जाऊत असं आम्ही दिलेले आहे। मागील हिवाळी अधिवेशनामध्ये आपण नागपूरला सुद्धा धरणे आंदोलन, उपोषणही केले। त्यावेळी मुख्य सचिव या राज्याचे माननीय लाडके मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले। या आश्वासनामुळे आम्ही एकतर्फी माघारी घेतले आणि लवकरच त्यांनी जुनी पेन्शनच्या संदर्भात निर्णय घेऊ असं आश्वासन दिले, परंतु अद्याप शासन निर्णय पारित झालेला नाही। परंतु भविष्य काळामध्ये जर शासन निर्णय पारित नाही झाला 12 तारखेला मात्र कामगार कर्मचारी एकजुटीने देशपातळीवर आम्ही आंदोलन करणार आहोत।